2029ला बारामतीतून मी लढावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा। जय पवार यांचं वक्तव्य। तर पवार विरुद्ध पवार लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, रोहित पवारांचं वक्तव्य। लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना, पण आता ती वेळ नाही। जय पवारांच्या वक्तव्यावर योगेंद्र पवारांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। कौटुंबिक लढत होऊ नये अशी इच्छा असल्याचं वक्तव्य। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतदान। बारामतीत सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 20.55%, तर राहुरीत 18.22% मतदान। बारामतीमध्ये 22 उमेदवार रिंगणात। सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत, तर अक्षय कर्डिल यांनी राहुरीत बजावला मतदानाचा हक्क। बारामतीकर कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावतायत। मतदानानंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 152 जागांवर चुरशीनं मतदान। सकाळी 11 पर्यंत सरासरी 41.11% मतदानाची नोंद। अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत सुरू आहे मतदान। पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबादमध्ये मतदान केंद्रावर सुतळी बॉम्ब फोडला। कुमारगंजमध्ये मतदान केंद्रावरही तणाव। टीएमसी कार्यकर्त्यांनी भाजपच्या पोलिंग एजंटला अडवल्याचा आरोप। तामिळनाडूमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 56.81% मतदान। सर्व 234 जागांवर मतदानासाठी मतदारांच्या रांगा। सेलिब्रिटींनीही बजावला सकाळीच हक्क। शिवसेना आमदार संजय गायकवाडांची पुन्हा शिवीगाळ। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना घरात घुसून मारण्याची धमकी, तर संजय गायकवाड प्रतिक्रियेवर ठाम। नेस्को ड्रग्ज प्रकरणातला मुख्य आरोपी भारत सोडून बँकॉकला पळाला। मुख्य आरोपीची गर्लफ्रेंड जिया जेकबला काल अटक। नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणी आतापर्यंत 11 आरोपींना अटक। इराणसोबत 3 दिवसात पुन्हा चर्चा सुरू होईल, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। मात्र इराणकडून अजूनही कुठलाही प्रतिसाद नाही। नमस्कार।